पुढे वाटचाल करावी. तो पक्षप्रमुखांच्या अखत्यारीत असल्यामुळे त्या विषयावरती सध्या स्थितीत मी बोलणं काही उचित नाही वाटत. परंतु इतर शिवसेनेच्या दोनही गटांकडून सध्या मनसे संदर्भात सकारात्मकता असलेली बघायला मिळत आहे. त्याच्यामुळे मनसे नेमकं कोणाबरोबर माणसांनी कुठेही कधी निगेटिव्ह विचार करू नये या मताचा मी माणूस आहे. मी नेहमी पॉझिटिव्ह विचार करणारा माणूस असल्यामुळे भविष्यामध्ये सुद्धा सगळ्याच गोष्टींचा पॉझिटिव्ह विचार करून जावं लागतं. त्याप्रमाणे आमच्या निवडणुकीने आम्हाला काय फायदा होईल आमच्या पक्षाला, आमच्या कार्यकर्त्यांना, त्या दृष्टिकोनातूनच विचार करावा लागतो. प्रत्येक पक्ष तसा विचार करतो. यापूर्वी दोन वेळा तुम्ही प्रस्ताव घेऊन गेलेला, आता तिसऱ्यांदा पुन्हा एकदा तुम्ही प्रस्ताव घेऊन जाणार आहात. मला असं वाटतं की या विषयावरती सद्यस्थितीत कोणतीही गोष्ट न बोलणं उचित आहे असं मला स्वतःला वाटतंय. कारण तो विषय वरिष्ठांच्या लेवलवरती असल्यामुळे मी वरिष्ठ नाही, तर मी फार छोटा कार्यकर्ता आहे आणि छोट्या कार्यकर्त्यांनी वरिष्ठांसारखं बोलू नये असं मला वाटतं. खासदार संजय राऊत असं म्हणतात आहेत की भूतकाळातले गेलेले सगळे विषय आता सोडून भविष्य काळात माझ्या आणि संजय राऊतांची चर्चा होईल त्याला मी उत्तर देईन तुम्हाला. आज सामनाच्या पहिल्या मानावरती राज ठाकरेंचा फोटो पाहिला. मी काय अजून पाहिलेला नाही. उद्धव ठाकरे म्हणतात आहेत की जे महाराष्ट्राच्या मनात आहे तेच चांगलं, तेच होईल म्हणतात आहेत. नाही, मग ते आता मला माहिती नाही ना काय आहे. महाराष्ट्र बोलत ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाही बोलत. पण हो, ते सगळं जरी असलं तरी त्या विषयावरती कोणतंही भाष्य करणं आत्ता तरी मला योग्य वाटत नाही. दोन दशकानंतर खरं तर ठाकरे बंधू एकत्र येण्याची आता चिन्ह दिसतात. मात्र 2 दशकांपूर्वीचं काय बघायचं गेलं काय कारण होती नक्की मनसे स्थापन करणं? तसं तुम्ही किती खोलात गेलात तर त्या बाबतीमध्ये माझ्याकडून तुम्हाला उत्तर सापडणार नाही. त्याचं कारण एवढंच आहे तर तो विषय अद्याप माझ्या अखत्यारीत आलेला नाही. ज्या दिवशी माझ्या हातामध्ये तो विषय येईल व्यवस्थित त्याला मी समोरून तुम्हाला सांगेल किंवा साहेबच स्वतः सांगतो. वैभव खेडेकर ठाकरेंचा विश्वास असा उल्लेख स्वतःचा केला होता. कारण दोनही ठाकरेंना तुम्ही व्यवस्थित ओळखता, त्यामुळे हा ठाकरेंचा विश्वास आता पुन्हा एकदा युतीसाठी पुढे पाऊल टाकणार का? मला असं वाटतं की तुम्ही वारंवार खोदून मला तेवढ्यासाठी तिथं बोलवले त्याची मला कल्पना होती आणि म्हणून मी येत नव्हतो. पण ठीक आहे, तरी पण तुम्हाला पण काहीतरी आवश्यक असलं पाहिजेत म्हणूनच मी मुद्दाम या ठिकाणी आलो. कसं आहे की वरिष्ठ लोकांमध्ये काय चाललंय त्याची मला अजूनही कल्पना नाही आणि समजा असली तर मी तुम्हाला देणार पण नाही ना. आपण त्याचा भाग महत्वाचा आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जी काही गोष्ट घडणार आहे किंवा नाही घडणार त्या विषयावरती जर तर त्या गोष्टीत बोलणं उचित आहे. वरिष्ठ पदाचं ठीक आहे, मात्र तुम्ही आणि संजय राऊत दोघे बोलणार आहात का? ते मला वाटतं की मी मित्र म्हणून तर आम्ही कधी एकमेकांशी बोलू शकतो, पण पक्ष या विषयावरती माझं काही भाष्य आता गंगापूर साहेब, आज वैभव खेडेकर आणि राज ठाकरे यांची बैठक नियोजित आहे. नेमकं काय निघेल असं वाटतंय? मला कल्पना नाही असेल, मला खरंच कल्पना नाही असेल मीटिंग काही तो भेटायला त्यांनी वेळ मागितला असेल. समाज माध्यमावरती जाहीर नाराजी प्रकट केली होती. हा, पण ठीक आहे, कार्यकर्ता आहे, पण प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं आपल्या कुटुंब प्रमुखांशी बोलावं म्हणून. त्याप्रमाणे ते कुटुंब प्रमुखांशी बोलायला येणार असतील, त्यांच्या मनात काय असेल ते बोलून घेतील. जसं खेडेकर यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जातोय तसं तुर्डे यांची नाराजी देखील दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल का? नाही, मी वैभव खेडेकरांशी बोललो, तुरडेंशी बोललो. शेवटी कसं आहे की कोणाच्या मनात नेमकं काय असतं आणि काय बोलतात ते आपल्याला कळत नाही. त्यामुळे मी आता कसं सांगू तुमच्या मनात नेमकं काय चाललंय ते. परंतु सर, शरद पवार जे राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी अनौपचारिक पद्धतीने गप्पा मारताना एक वक्तव्य केलंय की राज ठाकरेंच्या सभेला मोठी गर्दी होते परंतु मतांमध्ये परिवर्तन होत नाही. उद्धव ठाकरेंच्या मतांचं परिवर्तन उद्धव ठाकरेंकडे खूप मोठ्या प्रमाणात आहे असं त्यांचं वक्तव्य त्यांनी केलं. आता पवार साहेब बोलल्यानंतर पवार साहेबांना तुम्ही भाष्य करणं उचित आहे का? माझी उंची केवढी, साहेबांची उंची केवढी, त्याला उंचीचा पण तुम्ही विचार करा ना. मी काही एवढा मोठा माणूस नाही हो. त्यांना जो काय अनुभव आहे त्या अनुभव. एक प्रश्न असा आहे, मनोमिलनाची चर्चा आहे मनसे आणि सेनेची. तुमच्या मनात काय चाललं, तुम्हाला काय वाटतंय? माझ्या मनात काय चाललं ते विषय येत नाही. त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेला मी पक्षप्रमुख एका पक्षाला मी वाहून घेतलेलं आहे तर पक्षप्रमुखांच्या जे मनात असणार तेच माझ्या मनात असणार. मी त्याच्या पलीकडे मला वैयक्तिक मत असू शकत नाही ना. एक पक्षाचं मत हे माझं मत असू शकतं. राजसाहेबांचं मन तुम्ही ओळखताय असं म्हटलं जातं. हा, ते ओळखतो जरी म्हणून मग अशी बोललो ना, मी ओळखत जरी असलो तरी सुद्धा मला जर काही माहीत असेल असं तुमचा अंदाज आहे आणि मला बोलायचं नसेल तर तुम्ही काय करणार सांगा. तुम्ही उगाच आपलं काहीतरी
आता हिंदी झालंच आहे. माझ्याकडे हा विषय आलेला नाही, त्यामुळे यावर बोलणं योग्य ठरणार नाही असं बाळा नंदगावकर म्हणालेले आहे.